चकाचौंध आहे बघ मराठे भगवती व्हेज रेस्टॉरंट आहे का असं चकाचौंध आपल्या इकडे पण नाही बेंचो. सलीम, तू काय विचार केलेलास किती वेळात येशील? तासाभरामध्ये. मी अर्धा पाऊण तासाचा विचार होता माझा. मला अंदाज पण नाही की एवढे 2-2.5 तास लागणार हा ना या ठिकाणी पोचायला. शैलेजा आर्ट्स चारकोपला आलोय आपण. चारकोप नाही तरी आम्ही कांदिवली चारकोप हा पट्टा आहे. जवळपास 2.25 तास झालेत आणि आम्ही आमच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचलेलो नाही आहे. एवढी प्रचंड ट्रॅफिक आहे मुंबईपासून. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे असलेल्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या मुख्य मार्गावरून ही ओला घेतली. हे दादा प्रभादेवीला राहतात. दादा, नाव काय तुमचं? नामदेव गोरे. नामदेव गोरे. नामदेव गोरे दादा आहेत. त्यांची ओला आली. आपण पाहिलं तर हा असा रूट आहे. तिथे बघा शैलजा आर्ट्स आहेत, डेकोरेटर. आणि हा जो पट्टा आहे, कसं माणसं इथे ट्रॅव्हलिंग करत असतील. दिवसभर या ठिकाणी रश असतं आणि रश आवरमध्ये तर डबल रश असतं. असो, काही वेळातच आपण पोहोचू ज्या मान्यवरांना आपल्याला भेटायचं आहे. सलीम सरांनी सांगितलं की आज कसंही करून भेटावं. बाईकचा मोह होता त्यांना दुचाकीवरून जायचं, परंतु मी नकार दिला आणि आम्ही शेवटी ओला बुक केली आणि निघालोय. आपल्यासोबत प्रियंका आहे. तिलाही आनंदाचं भरतं आलं एवढ्या लांब पहिल्यांदा प्रवेश केला. पाऊस पडत होता आणि भीती मन में होता की पाऊस में ओला हो जाएगा, म्हणून आम्ही ओला केली. त्या ओल्यामध्ये आम्ही सुका झालो, पण सुक्यामध्ये आमचा सगळा जीव गोळा घन 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 बरसे. पण तो काय जो बरसला तो तिकडे दक्षिण मुंबईत. आणि त्या एका टोकावरून आपण मुंबईच्या दुसऱ्या टोकावरती उपनगरात या ठिकाणी कांदिवलीला आलो आहोत आणि काही वेळातच कांदिवली चारकोपला. तुम्ही जर इथं पाहिलं तर गणेशाच्या मूर्त्याही विक्रीसाठी आलेल्या आहेत. तुम्हाला पाहायला मिळतीलच या पट्ट्यामध्ये. असो, काही वेळातच आपण त्या मान्यवरांकडे पोहोचू आणि पुढचं नंतर बोलू सर. तोपर्यंत थोडी विश्रांती घेतो. धन्यवाद.